नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या आनंदाच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतात त्याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट आता आलेली आहे। ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा जो लाभ आहे तो वितरण करण्याची घोषणा शासनाने केलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरण प्रक्रियेला थेट सुरुवात केलेली आहे। सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हा निधी थेट जमा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही खऱ्या अर्थाने शासनाकडून मिळालेली एक गोड रक्षाबंधन भेट ठरली आहे। हा सन्मान निधी तुमच्या खात्यामध्ये कसा जमा होणार, कोणाचे पैसे कधी येणार आणि बँक खात्यामध्ये काय तपासणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही जर आपल्या माहिती हक्काची या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडक्या बहिणींनो, जुलै महिन्याचा जो लाभ आहे तो वितरण करण्यासंबंधी शासनाने अधिकृत पोस्टर जारी केले असून त्यामध्ये अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये 2 मोठ्या बाबी जाहीर केलेल्या आहेत। यामधील पहिली गोष्ट आहे वितरण प्रक्रियेला सुरुवात। राज्यातील सर्व पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा सन्मान निधी पाठवण्याची तांत्रिक प्रक्रिया मंत्रालयातून सुरू करण्यात आलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये खात्यामध्ये हा निधी जमा केला जाईल। लाडकी बहीण योजनेचा हा जो निधी आहे तो एकाच वेळी कोट्यवधी महिलांना वर्ग होत असल्याने बँकिंग प्रणालीनुसार पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। शासनाकडून याची अधिकृत घोषणा केल्यामुळे आता हा हप्ता कधी येणार या चिंतेत राहण्याचे कारण नाही। आणि जेव्हा प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना याचे वितरण सुरू होऊन त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील आणि त्यांच्या मोबाईलवरती मेसेज येईल त्यावेळेस आपण याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवू। तर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी प्रत्येक लाडक्या बहिणीने समजून घेतली पाहिजे, पैसे नक्की कोणाला आणि कोणत्या खात्यामध्ये येणार। शासनाकडून जे पोस्टर जारी करण्यात आले आहे त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की हा निधी जो आहे तो आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजेच आधार लिंकिंग डीबीटी बँक खात्यामध्ये तुम्हाला जमा केला जाणार आहे। तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर ज्या बँक खात्यामध्ये तुमचे आधार कार्ड NPCI द्वारे लिंक केलेले असेल त्याच बँक खात्यामध्ये हा निधी जमा केला जाणार आहे। आणि जर तुमच्या मोबाईलवरती तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, त्याचा जर मेसेज आलेला नाही तरी सुद्धा तुम्हाला टेन्शन घेण्याचं कारण नाही। तुम्ही थेट बँकेत जाऊन किंवा पासबुक प्रिंट करून तुमच्या खात्यावरती हे पैसे आले की नाही हे तुम्ही चेक करू शकता। आता लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचे वितरण 1-2 दिवसांमध्ये चालू होणार आहे। त्या अगोदर तुम्ही खालील गोष्टी तपासून घ्या। तुमचे बँक खाते चालू असल्याची खात्री करून घ्या। कदाचित तुमचे बँक खाते बंद सुद्धा असू शकते। पैसे जमा झाल्याचे पाहण्यासाठी व्हॉट्सअपवर येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नका। आणि शासनाकडून दिले जाणारे पैसे हे थेट डीबीटी द्वारे येतात, त्यामुळे कोणालाही OTP किंवा पासवर्ड देण्याची गरज नसते। तर लाडकी बहिणींनो, ही होती एक महत्त्वाची अपडेट। पुढच्या 2-3 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावर हा जुलै महिन्याचा लाभ आहे तो वितरण केला जाणार आहे। ही अपडेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा आनंदाचा व्हिडिओ राज्यातील सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त शेअर करा। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा। बरोबर अशाच प्रकारच्या खात्रीशीर व अधिकृत माहितीसाठी आपल्या माहिती हक्काची या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा। त्याच्यामुळे नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल। भेटूया नवीन अपडेट घेऊन नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।